आमचे जे 15 आणि 16 पासून ते आझाद मैदानावर आमचे जे पदाधिकारी आहेत, राज्य पदाधिकारी, ते निदर्शने आंदोलन करणार आहेत। आमच्या जर रास्त मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा बेमुदत संप चालू राहणार आहे त्या बाबतीत। आणि आम्ही कंटिन्यू जोपर्यंत आमचे पदाधिकारी आम्हाला ते माहिती पुरवत नाहीत जे काम आमचं बंद करायचं का काय आहे, तोपर्यंत आमचं आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहे। तर इथं कसं झालं, एक सरकारचं धोरण असं आहे की आपल्या DHSमध्ये 90-10चं आहे आणि मेडिकल कॉलेजला 20 आणि 80चं 80-20चं आहे। तर आपलं असं म्हणणं आहे की त्यांना बरोबर समान जसे लेडीजला आहे तसं त्यांनासुद्धा समान भेटलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्यांना भेटलं पाहिजे। गुणवत्तेनुसार आपले जे पुरुष अधिपरिचारिक आहे त्यांना जागा भेटल्या पाहिजे आणि आपली पदभरती 100% झाली पाहिजे। हे आमच्या टोटल 14 मागण्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेन आहे तर ते वेतन त्रुटी निवारण, त्यानंतर नवीन पदनिर्मिती, कंत्राटी पद्धत जी पदभरती आहे तर ती बंद करायची आहे। आमच्या प्रशासकीय बदल्या होतात प्रत्येक 6 वर्षाला, मग ते 50 वर्षाच्या वरची परिसेविका असो या ज्युनियर असो, प्रत्येक 6 वर्षाला बदली होणार म्हणजे होणार। तर ती बदली पण आमची रद्द व्हावी, विनंतीनुसार बदली झाली तर चांगलं होईल। आणि दुसरं विद्यावेतन आहे, मुलींना 40 वर्षापासून स्टुडंट GNM स्टुडंट किंवा NM स्टुडंट आहेत तर 40 वर्षापूर्वी जे विद्यावेतन भेटत होतं ते आजही तेच आहे, 300 रुपये अतिशय तुटपुंज विद्यावेतन आहे। त्यानंतर पाठ्यनिर्देशिका यांचे पण पद बऱ्याच दिवसापासून भरती झालेली नाही आहेत, त्यामुळे जो अतिरिक्त ताण आहे, आमच्या काही स्पेशलाइज स्टाफ आहेत MSc झालेले ट्युटर, त्यांना इकडचे कामं करून ते तिकडं पण ड्युटी करतात। तर अशा आमच्या म्हणजे पदनिर्मिती व्हावी, पाठ्यनिर्देशिकांचे पद भरती व्हावी। त्यानंतर आमचा पदनाम बदल आहे, तर पदनाम बदल पण आमची खूप दिवसाची जुनी मागणी आहे, ती पण सरकारने मान्य केलेली नाही आहे, तर ती एक महत्त्वाचीच मागणी आहे। अशा विविध मागण्या आहेत, 1 ते 14 मागण्या आहेत आमच्या टोटल। तर आम्ही ह्या संपा थ्रू सरकारला असं निवेदन देतो आहे किंवा असं कळकळीनं विनंती करतो आहे की आमच्या ह्या सगळ्या न्यायिक मागण्या आहेत तर आम्हाला न्याय मिळावा। धन्यवाद।